नमस्कार मित्रांनो. तर अचानकच तुळजापूर अक्कलकोट 2 दिवसाची ट्रिप प्लॅन झाली. सो अचानकच शनिवारी निघायचा प्लॅन झाला. शनिवारी प्लॅन झाल्यानंतर कोंड बस स्टॉपला आलो. कोंड बस स्टॉपला आल्यानंतर तिथून पुढे कराडसाठी शेडगेवाडी बस पकडली. त्यानंतर हे धोंडेवाडी झाल्यानंतर पुढचा स्टॉप होता पाचवड. सो त्याच्या आधी थोडासा टाईमपास केला, थोडंसं सेल्फी व्हिडिओज बघितले, थोडंसं रील्स कॅप्चर केले, थोडंसं म्युझिक ऐकले. सो म्युझिक ऐकल्यानंतर मग माझं लहानपणीचं जे आवडतं बसस्थानक आहे ना, ते कराड बसस्थानक आलं. सो कराड बसस्थानक आल्यानंतर तिथं व्ह्यू पाहिलं. खूप छान व्ह्यू होतं कराड बसस्थानकाचं. कारण जुनं कराड बसस्थानक आणि नवीन कराड बसस्थानक ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आता त्यांनी इंटेरियर वगैरे खूप छान बनवले. ते राम मंदिराचं व्ह्यू इतकं भारी वाटतं. इट इज लाईक आय कॅचिंग व्ह्यू. ही बाहेर लोक उभारलेली बसची वाट बघत, सेम माझ्यासारखेच. त्याच्यानंतर मग पुढं आल्यानंतर बस भेटली. बसमध्ये सोलापूर बस भेटल्यानंतर हे पहिले कडेगाव बसस्थानक आलं. तिथं बस थोड्या वेळ थांबली, वॉशरूमला वगैरे जाऊन आलो. त्याच्यानंतर मग हे झाल्यानंतर मग थोडा वेळ थांबल्यानंतर मग बस पुढे गेली. मग हे कडेगाव बसस्थानक. सो त्याच्यानंतर मग पुढं गेल्यानंतर काही कालांतरानं थोडंसं अंतर पार केल्यानंतर नेक्स्ट बस स्टॉप येण्याच्या मार्गावर होता. नेक्स्ट बस स्थानक होतं पंढरपूरच्या आधी एक बस स्थानक होतं, ते म्हणजे कडेपूर आणि मोहोळ, आणि हे आटपाडी बसस्थानक. सो असे खूप बसस्थानक होते. सो प्रत्येक बसस्थानक जवळजवळ हा 6 तासाचा प्रवास होता टोटल. कराड टू सोलापूर ऑलमोस्ट 6 तास लागले. हे आटपाडी बसस्थानक. इथं थोडा वेळ थांबल्यानंतर एक जुने ओळखीचे भेटले बसमध्ये. सो त्यांच्याशी थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या, त्यांच्याबरोबर थोडासा फेरफटका मारला आणि नंतर मग डायरेक्ट फायनली पंढरपूर बसस्थानक आलं. पंढरपूर बसस्थानकात आल्यानंतर तिथं थोडंसं पेढा वगैरे घेतलं, सातारी कंदीपेढे खरेदी केले आणि सातारी कंदीपेढे खरेदी करून थोडा वेळ तिथं पण टाईमपास केला, गप्पा गोष्टी केल्या. आणि मग तिथून पुढं पास झाल्यानंतर मग खूप लेंदी प्रवास होता. हे वारकऱ्यांचं व्ह्यू बघून इट इज लाईक आय कॅचिंग व्ह्यू. वारकरी संप्रदाय घराणा असल्यामुळं खूप पहिल्यापासून पंढरपूरचं खूप वेळ होतं. आणि हे निसर्गरम्य वातावरण, दोन्ही साईडला नद्या, वारा, इतकं भारी वाटत होतं ना त्या पिरियडमध्ये. खूप छान अनुभव होता. त्यानंतर मग काही वेळाने पुढचे बसस्थानक येत राहिले आणि हा प्रवास असाच चालू होता. त्यानंतर हे मोहोळ बसस्थानक आलं. मोहोळ बसस्थानक पण ॲव्हरेज होतं, इतकं पण मोठं नव्हतं बसस्थानक, बट इट इज ओके. त्यानंतर मग एक टोल नाका आला. या टोल नाक्यात खूप वेळ गेला. त्या लोकांनी खूप वेळ घेतला, कारण टोल वगैरे द्यायचं होतं आणि आय थिंक फास्ट टाईम नव्हता. सो त्यांनी कॅश वगैरे काहीतरी पास केले. नंतर मग सोलापूर बसस्थानक आलं. सोलापूर बसस्थानक खूप मोठं बसस्थानक होतं, कारण सोलापूर जिल्हा आहे ना, सो त्याच्यामुळं बसस्थानक पण त्या लेवलचं होतं, जिल्ह्याच्या लेवलचं. त्याच्यापेक्षा आणखी मोठं बसस्थानक पंढरपूर होतं. पंढरपूरला खूप बस असतात प्रत्येक ठिकाणाहून. महाराष्ट्रात कुठे जायचं असेल तर पंढरपूरला येऊन आपल्याला सगळीकडे जायला बस भेटतात. त्यानंतर काही फोटोज अटॅच केलेले. त्यानंतर फायनली श्री क्षेत्र आहे तुळजापूरमध्ये येऊन पोहोचलो. हा दीपक चौक तुळजापूर. आणि इथं थोडासा फेरफटका मारून डायरेक्ट तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालू लागलो. आणि थोडंसं पुढं अंतर चालल्यानंतर मग रोडमध्ये एक मसाला दुधाचं दुकान दिसलं, शॉप दिसलं. तिथं थोडंसं एक चुस्की घेतली मसाला दुधाची. आणि त्यानंतर मग हे रसरशीत मसाला दूध विथ
कसं आहे. नंतर हे नारळ वगैरे घेतलं आहे तुळजाभवानीचं हे फ्रंट व्ह्यू. त्यानंतर दर्शनासाठी हे 5चं व्ह्यू आहे, 5 नंतरचं, दुपारी 5 नंतरचं. त्यानंतर मग थोडा वेळ बाहेरचा व्ह्यू कॅच केल्यानंतर आतलं व्ह्यू, नंतर फर्स्ट गणपतीचं दर्शन घ्यायचं. गणपतीचं दर्शन घेऊन मग आई तुळजाभवानीच्या दर्शनाला आत रांगेमध्ये जाऊन उभा राहिलो. आणि त्यानंतर 1-1.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर फायनली आई तुळजाभवानीचं मुखदर्शन भेटलं. काही फोटोज अटॅच केले. हे आई तुळजाभवानीचं नाईट व्ह्यू आफ्टर 7 PM. So this is the best view I have ever seen, because most of the times I haven't visited this at night, so I haven't seen this night view. Finally, I'm ending this vlogs. Thanks for watching this vlogs. Please like, share and subscribe. Thank you. Have a nice day.